आदरणीय नाना मोडक आणि आदरणीय विकासजी शेवाळे या दोनही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचसाठी असणारी आकर्षक ट्रॉफी आणि मेडल देऊन शाहरुखला या ठिकाणी गौरवित करतोय. दोन्ही टीमचे 12th मॅन झाला विनंती असेल. रणजित सर 12th मॅन पाठवा. मयूर मोडक सर संपर्क करा, मशीनचे शेल पाहिजेत. शाहरुख सर आहेत आपल्या समवेत, या अगोदरच्या मॅचचे हिरो ठरलेत. काय सांगशाल त्या मॅच बद्दल? जर गोलंदाजी करत असताना थोडासा खराब तुमचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला. 4 षटकार आले, परंतु त्यानंतर टीमने केलेलं कमबॅक, त्या कमबॅक बद्दल काय सांगशाल? टीमवर माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे, त्यामुळे मी थोडासा नर्वस झालो होतो. पण माझ्या टीमने मला काय म्हणतात त्याला टीमने चांगलं मोटिवेशन दिलं मला. 4 6 खाल्ल्यानंतरही त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून मला ओपनिंगला पाठवलं. आणि अजून एक प्रश्न असेल शाहरुख, जर पाहिलं गेलं तर सुरुवातीला झेल सुटला, तिथे काही मनामध्ये शंका कुशंका होती का मॅचचं इथून पुढे जर झेल झाला असता तर मनामध्ये काही राहिलं असतं का? खूप खूप मोठं दुःख झालं असतं मला, कारण मॅच जर हारलो असतो तर माझ्यामुळेच मॅच गेली असती. तर माझ्या टीमवरती माझा विश्वास आहे. माझ्यानंतरही 2 प्लेयर माझ्यापेक्षाही चांगले खेळाडू आहेत आमच्यात, त्यामुळे टीमवरती माझा पूर्ण विश्वास आहे. अजून एक शेवटचा प्रश्न असेल, वडकी प्रीमियर लीग या अगोदर तुम्ही खेळलेत, परंतु ही पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा आहे वडकी सुपर लीग. या स्पर्धेचं झालेलं आयोजन आणि यावेळेस जर पाहिलं तर नवीन नवीन संकल्पना आहेत, मॅजिक ओव्हर आहेत, 8 धावा आहेत, तर 8ठ्या मारण्याचा मानस आहे का? आणि स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगशाल? नक्कीच 8 मारण्याचा मानस सगळ्या टीमचा असेल, कारण ते उत्कृष्ट असं नियोजन केलंय. नियोजन हे असं परत म्हणजे कुठं दुसरीकडे होऊ शकत नाही. नियोजन वडकीत नेहमीच नियोजन चांगलं होतं आणि खेळाडूंना एक चांगल्या प्रकारे व्यासपीठ तयार करून दिलं जातं. धन्यवाद शाहरुख सर, अभिनंदन तुमचं आणि वडकी रॉयल्स टीम तुमचंही अभिनंदन असेल. मॅच देखील मैदानाच्या आतमध्ये ऑन होती. एका बाजूने रॉयल चॅलेंजर्स वडकी तर दुसऱ्या बाजूने वडकी इंडियन्स, या 2 संघांमध्ये झुंज आपल्याला पाहायला मिळेल. महत्त्वपूर्ण मॅच ऑन होते, तोपर्यंत होईल कॉम्बॉक्समध्ये बदल. आमचे सहाय्यक समालोचक सुरेश धायगुडे सर तुमच्या समोर जोडले जात आहेत. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू सो मच. यस, थँक्यू अनिकेतजी सर, मनापासून धन्यवाद. पुढे एकदा पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी आपेश क्रिकेट स्पर्धा अर्थात वडकी सुपर लीग 2025 थरार मनापासून खरं तर क्रिकेट प्रेमी राजांचं या ठिकाणी स्वागत. त्यानंतर खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, त्या आक्रमण बरोबर बनवलंय, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेत आणि त्यानंतर धावा देखील या चेंडूवरती 2 आल्यात. पाठीमागच्या पहिल्या चेंडूवरती 2 येत असताना या ठिकाणी खरं तर मित्रांनो पाहायला मिळाल्यात आणि बॅक टू बॅक लगातारच्या याही चेंडूवरती 2 गोलंदाजीच्या माध्यमातून अक्षय मोडक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर अगदी स्टार सुपरस्टार स्ट्राईक वरती गणेश, त्यानंतरचा चेंडू आहे, क्षेत्ररक्षक पोहोचले, चुकी होईल का नाही? अगदी आपण जर पाहिलं तर इथे देखील 2 आहेत धावा त्या मिळतात. लक्षात घ्या, स्टंप खेळाडूंनी सांभाळायचे आहेत, वारंवार खरं तर कॉल असतील, स्टंप सांभाळून खरं तर खेळा विनंती असेल. याही चेंडूवरती 2 आल्यात, अगदी लगातारच्या 3ही चेंडूवरती 2-2 धावा या ठिकाणी मित्रांनो खरं तर पाहायला मिळाल्यात.
अगदी दोन्ही आकड्याचा पाडा वाचण्यासाठी बॅटरी इथे आलेत की काय मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. तीनही चेंडूवरती बॅक टू बॅक 2 अशा धावफलकावरती धावांचा आकडा आहे. 6 रन्स ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावरती आहेत. अगदी आपण पाहतोय पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी हाफ पिच क्रिकेट स्पर्धा 2025 चा थरार वडकी सुपर लीग मॅच. अगदी आपण पाहतोय दिवस क्रमांक 5वा आणि मॅच क्रमांक 3 मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. बॅटर सज्ज होत आहेत. अगदी इथे आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत अगदी झेल खरं तर मैदानाच्या आतमध्ये मिस होतोय आणि झेल कोणाचा मिस केलाय. अगदी गणेश यांचा झेल मिस होतोय. कॅचेस विन द मॅचेस. गणेश यांनी जर इथे आक्रमण जर पुढच्या षटकांमध्ये चढवला तर या क्षेत्ररक्षकाच्या अगदी स्वप्नामध्ये रात्री गणेश येतील. गणेश मैदानाच्या आतमध्ये खरं तर खेळत असताना पाहायला मिळतील. लगातारचे 4ही चेंडू मित्रांनो खरं तर झालेत आणि 4ही चेंडूवरती बॅक टू बॅक धावा आल्यात. 8 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश ऑन स्ट्राईक. ते खोलवर टप्प्यात चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. अगदी स्लाय झाला खेळपट्टीवरती. अगदी रमेश एसटी रक्षकाची कामगिरी बजावतायत आणि त्यानंतर खेळपट्टीवरती पोहोचत असताना चेंडू मात्र डॉट बॉल कळवलाय. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा बॅटर ऑन स्ट्राईकला. गणेश मैदानाच्या आतमध्ये खोलवर टप्प्याचा चेंडू लोवर फुल टॉस आहे. टोल वसूल केला जाईल फटक्यावरती आणि इथे सिक्सर खेळलाय षटकार मैदानाच्या आतमधून गणेशच्या बॅटमध्ये. सिक्सर येईल. पहिल्या षटकाचा मित्रांनो इथे खेळ संपला जातोय. धावफलकावरती धावांचा आकडा आहे तो 14 धावा अगदी धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खरं तर खेळ संपतोय. त्यानंतर दुसरं षटक मैदानाच्या आतमधून कोणाच्या हातून खरं तर इथे मार्गस्थ होतंय. रॉयल चॅलेंजर्स वडकी आणि त्यांच्या विरोधात टीम या ठिकाणी पाहायला मिळतीये. वडकी इंडियन्स टीम खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चला दुसरं षटक चालू होतंय आणि गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज. चला टीम मीटिंग इज नॉट अलाउड. वेळेमध्ये सामना खरं तर आपल्याला पूर्ण करणं गरजेचं असेल आणि इथे दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज कॅप्टन कूल खरं तर या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. अमित मोडक यांच्या माध्यमातून खरं तर हे षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होणं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं षटक. चला ड्रिंक्स ब्रेक मित्रांनो लवकरात लवकर संपवायचा. मॅच इथे चालू करायची आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून अमित मोडक खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. मागील मॅच मध्ये दमदार गोलंदाजी खरं तर पाहायला मिळाली आहे आणि इथे मॅच महत्वाची आहे. स्ट्राईक वरती अगदी रणजीत मैदानाच्या आतमध्ये. पाठीमागच्या मॅच मध्ये रणजित देखील आपल्याला अगदी सगळ्यांचा दिल जो आहे ना तो जिंकला या रणजितने. मॅच पुढे एकदा मैदानाच्या आतमधून. ते पहिला चेंडू खेळा. खोलवर टप्प्याचा चेंडू इथे लँड होतोय. दर्शक बनतील क्षेत्ररक्षक. सीमारेषेच्या पलीकडे लॉंग ऑफचा सिक्सर. 6 रन षटकार. षटकार मिळेल. षटकाराच्या मदतीने अगदी धावफलक पुन्हा एकदा बदलतंय. 20 रन्स ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आहेत. अगदी कानमंत्र खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का. कानमंत्रांचा वापर इथे खरं तर केला जातोय की नाही ते देखील मित्रांनो पाहणं गरजेचं असेल. मॅच महत्वपूर्ण आहे. अगदी तिसरी मॅच खरं तर आपण पाहतोय वडकी सुपर लीग 2025 चा थरार. त्यानंतरचा चेंडू आहे. गणेश बॅकफुट वरती सरकले. चेंडूला आक्रमण दिलंय. हवाई सपर तर हवाई तडाख्यामध्ये चेंडू अगदी लँड केलाय. बॅक टू बॅक चा सिक्सर खेळलाय. काय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग खरं तर या टीमची आम्हाला पाहायला मिळत असती. सातत्याने रणजितने अगदी सर्व खेळाडूंच्या आज मैदानावरती दिल जिंकलेत. दमदार खेळलाय. बॅक टू बॅक खरं तर प्रहार मैदानाच्या आतमध्ये अमित वरती देखील केलेत. अमित मोडक कमबॅक इथे करतील का नाही. कमबॅकचे चेंडू आणायला हवेत. त्यानंतरचा चेंडू आहे. अगदी जबाबदारी खूप आहे अमित यांच्यावरती. खरं तर टीमचे कॅप्टन कूल आहेत मैदानाच्या आतमध्ये. त्याचबरोबर हाही चेंडू मैदानाच्या आतमध्ये खोलवर या ठिकाणी खरं तर पाहायला मिळतोय. इथे अगदी सिंगल कळवली आहे आणि त्यानंतर नो बॉल सुद्धा आहे. नो बॉलचा इशारा आणि प्लस सिंगल. अगदी बोनस मिळेल त्या 2 धावांचा. 2 धावांच्या मदतीने 28 रन ऑन द बोर्ड. 28 धावा धावफलकावरती मित्रांनो आहेत. अगदी फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा असेल. गणेश ऑन स्ट्राईकला. फ्री हिटच्या चेंडूवरती आक्रमण बनवण्यासाठी होत आहेत तयार. इथे अगदी लोवर फुल टॉस. उंच हवाई तडाखा.
चेंडू लँड होतोय समोर, अगदी ताकद आणि नादाकत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे सिक्सर खेळलाय, षटकार येतोय. आज मात्र थांबणार नाही, आज मात्र आक्रमण बनेल. षटकाराच्या मदतीने धावफलक बदलत आहे. 34 रन ऑन द बोर्ड, 34 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत. त्यानंतरचा चेंडू आहे इथे, अगदी आक्रमण लोव फुल टॉस आहे. बॅक टू बॅकचा लगातारचा गणेश के बॅट्स में से सिक्सर 6 रन षटकार. याही चेंडूवरती आक्रमण मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. जवळजवळ बॅक टू बॅक लगातारचे खरं तर 4ही षटकार अगदी पाहायला मिळतील. अगदी पहिले 2 रणजितने खेळले, नो बॉल प्लस सिंगल आली, स्ट्राईक रोटेट झाली आणि गणेश आले स्ट्राईक वरती. आणि त्यानंतर बॅक टू बॅक गणेशने सुद्धा 2 सिक्सर खेळलेत. अगदी अजून देखील 2 चेंडू इथे या षटकातले उरले. 40 धावा धावफलकावरती आहेत. एक प्लॅनिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये दोनही टीमने बनवलंय. कमबॅक पाहायला मिळेल का? त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, गणेश ऑन स्ट्राईकला आहेत. याचबरोबर अगदी गतीमध्ये परिवर्तन या ठिकाणी आपण पाहतोय. कट मारण्याचा प्रयत्न अमितच्या माध्यमातून या ठिकाणी होता. अगदी चेंडू मात्र डॉट बॉल आलाय. गणेश पुन्हा एकदा आहेत. अगदी आपण पाहतोय चेंडू मात्र मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये इथे डॉट आले. शेवटचे दोनही चेंडू चांगले पाहायला मिळतील आणि अकाउंट में मंथली वाली पेमेंट हो जाए तो इस वजह से ऑटो डिडक्ट होता है. आपने ध्यान देना है कि आपने ये सर्विसेज कहां इथे अगदी 2 षटकांचा मित्रांनो खेळ संपलाय. धावफलकावरती धावांचा आकडा आहे 40 धावा धावफलकावरती आहेत. तर तिसरं षटक, तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळेल. विशाल मोडक यांना खरं तर आपण पाहणार आहोत तिसऱ्या षटकामध्ये. विशाल मोडक यांच्या माध्यमातून खरं तर हे षटक या ठिकाणी आपने क्या करना है, अपनी एसएमएस हेलो हेलो सबको नहीं देनी है. इसमें एक और ऑप्शन मिलता है, आप हेलो 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 तीसरा ऑप्शन भी मिलता है. तो अपने फोन के सेटिंग्स में जाएं, प्रिवेसी के अंदर परमिशन मैनेजर के अंदर जहां एसएमएस का ऑप्शन दिखेगा वहां क्लिक करेंगे और जितनी भी एप्लीकेशन को एसएमएस का परमिशन दे रखा है सबको. चला मॅच ऑन करायची आहे मित्रांनो. क्षेत्ररक्षण टीम लगेच क्षेत्ररक्षण सजवा. और श्रोताओं फिलहाल कार्यक्रम का निर्धारित समय हेलो 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 हेलचिक डॉक्टर अमित दुबे, आप दोनों को भी धन्यवाद. हेलो थैंक यू. तो श्रोताओं एक नई मुलाकात के वादे के साथ अनुमति दीजिए निखिल को कार्यक्रम पब्लिक स्पीक यहीं पर संपन्न करने की. हम फिर मिलेंगे. नमस्कार. मॅच पुन्हा एकदा ऑन करतोय. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. विशाल मोडक या ठिकाणी पाहायला मिळतात. विशाल मोडकच्या माध्यमातून खरं तर मित्रांनो हे षटक या ठिकाणी आपण पाहतोय. रणजित अगदी स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आक्रमण बनवण्यासाठी सज्ज होत आहेत. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. बॅक टू बॅक आक्रमण रणजित इथे करेल का? इथे अगदी चेंडू खरं तर ट्रॅव्हल होत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. विशाल मोडक यांच्या माध्यमातून खरं तर हे षटक अगदी पाहायला मिळतंय. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. त्याचबरोबर फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल मिड ऑनला आलेत. टिपला जातो झेल. मोठी विकेट, मोठी बसली खरं तर जाळेमध्ये. विकेट आली आहे. पाठरबाद झालाय. अजित यांच्या माध्यमातून खरं तर एक चांगला झेल या ठिकाणी मित्रांनो पाहायला मिळतोय. कर्नल सोनाराम चौधरी ग्यारहवीं हेलो हेलो चेक हेलो 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 चेक हेलो हेलो. चला मॅचला पुन्हा एकदा ऑन करतोय. स्ट्राईक वरती अगदी न्यू बॅटर सुमित मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. कर्नल सोनाराम चौधरी का निधन. अगदी खोलवर टप्प्यात चेंडू समोर फटकावला. सुमित देखील थांबणार नाहीये आणि इथे अगदी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये खरं तर टीमची पाहायला मिळेल. पंच तिसऱ्या पंचांची मागणी घेत आहेत. बाउंड्री अगदी इथे चेक करायची आहे. तिसऱ्या पंचांची मागणी खरं तर पाहायला मिळेल. पीडीसी लाईव्हच्या माध्यमातून इथे सीमारेषा खरं तर मित्रांनो चेक करावी लागेल. निर्णय महत्वाचा आहे. और चौधरी लोकसभा के सदस्य रहे. वे वर्ष 1994 से 99 तक राज्यसभा के
चेंडू सीमारेषेच्या पलीकडे वन बाउंस चौकार 4 रन. चौकार आताचा मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळेल. चौकाराच्या मदतीने 44 रन ऑन द बोर्ड. 44 धावा धावफलकावरती आहेत. पर्यटन संबंधी समिती मॅजिक षटक खरं तर आपण पाहतोय. षटकाला झाली आहे सुरुवात आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक चा लगातारचा इथे आलाय तो चौकार 4 रन. संसदीय समितियों के सदस्य रहे. अगदी 4 चेंडू मध्ये 8 धावा आल्यात आणि 2 चेंडू मध्ये अजून 8 धावा बनवायच्या आहेत. एक जबाबदारी आहे सुमित वरती खूप मोठी आणि सुमित अगदी आक्रमण बनवतोय. आल्यासरशी फटके खेळलाय. 48 धावा धावफलकावरती आहेत. 25 को नई दिल्ली में हुआ. श्री रवि पुन्हा एकदा खरं तर मैदानाच्या आतमध्ये इथे प्लॅनिंग बनवलं जातंय गोलंदाजीच्या माध्यमातून. काय सल्ले खरं तर मैदानाच्या आतमध्ये दिले जातील. कार्यकाल के लिए अगदी इथे जर चेंडू डॉट आला तर मॅच पुन्हा एकदा बनू शकते आणि शेवटच्या चेंडूवर 8 आला तर मॅच पुन्हा एकदा पलटू शकते. उन्हें नए क्रमश गोवा के मुख्यमंत्री आणि 8 जर मारला तर तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तक अपनी सेवाएं दी. वे गोवा सरकार में आदरणीय नानाजी मोडक यांच्याकडून खरं तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 8 जर मारला तब्बल 2000चं कॅश प्राइज आहे. चला सुमित इथे पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजीच्या माध्यमातून. गोलंदाज अगदी आपण पाहतोय 2025 को विशाल मोडक. श्री धर्मेंद्र चला टीम जास्त वेळ खरं तर नकोय. मॅच लगेच ऑन करा. वेळ वाचवा. 14वीं लोकसभा के सदस्य थे. वे कृषि संबंधी संसदीय समिति के स्थायी सदस्य रहे. श्री इथे अगदी खोलवर टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहिलेत आणि मैदानाच्या आतमध्ये पाहतोय काय पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेला आग लावणारी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. सुमितच्या बॅट मधून चौकार 4 रन. आता 1 चेंडू आणि इथे 4 धावांची आवश्यकता आहे. इथूनही मॅच पलटू शकते. 4 धावा येतील का? डॉट बॉल येईल का? सिंगल दुहेरी धाव येईल का? पाहणं गरजेचं आहे. डॉट चेंडू येतील का? आक्रमण होईल का? सुमित मैदानाच्या आतमधून काय करतोय? 1 चेंडू मध्ये बनवावे लागतील 4 धावांची आवश्यकता. का षटकार येतोय का किती धावा येतील? श्री श्री प्रकाश जायसवाल. चला क्षेत्ररक्षण टीम लवकरात लवकर क्षेत्ररक्षण मित्रांनो सजवा. मॅचला खूप वेळ झालाय. मॅच खरं तर आपल्याला वेळेमध्ये कंप्लीट देखील करायची आहे याची नोंद घ्या. के सदस्य रहे. श्री जायसवाल ने केंद्रीय कोयला मंत्री चला वेळ वाचवा. अगदी आपण पाहतोय लॉंग ऑनला सुद्धा क्षेत्ररक्षक आहेत. में भी अपनी सेवाएं दी. उन्होंने विभिन्न संसदीय समितियों के लॉंग ऑन आणि त्यानंतर अगदी डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण सजलंय. जायसवाल 1 चेंडू चौकार, 1 चेंडू 4 रन, 1 चेंडू 2 येतील का? 1 चेंडू सिंगल आली तर, 1 चेंडू डॉट आला तर मॅच पुन्हा एकदा बदलू शकते. अपने पूर्व सहयोगियों के निधन पर 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. शोक संतप्त परिवार 16 पूर्ण करायचा असेल तर आलाय फुलटॉस. क्षेत्ररक्षण कसं जरी लावलं तरी मैदानाच्या आतमध्ये सुमितची फटकेबाजी खरं तर पाहायला मिळतीये. इथे अगदी फटका खरं तर पाहायला मिळेल. सिक्सर म्हणावा लागेल आणि टोटल रन्स इथे आलेत. खिलाड़ियों को बधाई दे दें प्लीज. 10 धावांचा बोनस देखील या टीमला आम्ही देणार आहोत आणि बोनस देऊन धावफलकावरती टोटल रन्स ऑन द बोर्ड गौरव 68 धावा धावफलकावरती आहेत. भारत की महिला 68 धावा मित्रांनो धावफलकावरती या ठिकाणी आपण पाहतोय. 68 रन ऑन द बोर्ड. दक्षिण आफ्रिका को हराकर महिला 18 आल्या. 10 धावांचा बोनस म्हणजे या षटकामध्ये 28 धावा खरं तर आल्यात. 68 रन ऑन द बोर्ड. 68 धावा धावफलकावरती आहेत. जनता का विषय की ड्रिंक्स ब्रेक दरम्यान आपण खरं तर पाहतोय टीम ने वडकी सुपर लीग 2025 अगदी पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी हाफ पिच क्रिकेट स्पर्धा WSL 2025 चा थरार या ठिकाणी पाहायला मिळतोय. चला टीम मॅच ऑन करा. वेळ वाचवा. इंडियन्स टीम वेळ वाचवायचा आहे. वडकी इंडियन्स टीम वेळ वाचवा. क्षेत्ररक्षण टीम चला क्षेत्ररक्षण लगेच सजवा. क्षेत्ररक्षक अगदी डीप मिड विकेट काउंट कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफ सुद्धा क्षेत्ररक्षक आहे. तर त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला सुद्धा क्षेत्ररक्षक, मिड ऑन मिड ऑफला देखील क्षेत्ररक्षक, एसटी रक्षक आणि त्यानंतर गोलंदाज. ते आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. चेंडू मात्र डॉट बॉल आलाय. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज अगदी आपल्याला पाहायला मिळेल काळूराम पठारे. त्यानंतर अगदी आपल्याला पाहायला मिळेल बॅक टू बॅक मैदानाच्या आतमध्ये काय चेंडू खरं तर हाताळले जात आहेत. अगदी इथे आपल्याला काय पाहायला मिळेल. में 9 स्वर्ण 7 रजत. इथे पंच खरं तर काय सूचित करतील मैदानाच्या आतमध्ये. हमें अपने खिलाड़ियों पर गर्व है. इन युवा खिलाड़ियों ने चला हा चेंडू खरं तर दृढ़ संकल्प, अनुशासन और टीम भावना का प्रदर्शन करते हुए ये असाधारण सफलता प्राप्त की है. हमारे चला पंचांचा निर्णय मित्रांनो अंतिम असेल याची नोंद घ्या. न केवल उनकी व्यक्तिगत प्रतिभा को दर्शाता है बल्कि हमारे
एथलीटों के वाईड साठी खरं तर इथे संकल्प और समर्पण को भी दर्शाता है। ये जीत उनकी वर्षों की कड़ी मेहनत चला पंचांचा निर्णय मित्रांनो अंतिम असेल याची नोंद घ्या। उपलब्धियों से देश के लाखों युवाओं को जीवन के हर क्षेत्र में बेहतर प्रदर्शन करने के लिए पंचांचा जो निर्णय असेल तो मान्य करावा लागेल याची नोंद घ्या। चला बॅटर न्यू मैदानाच्या आतमध्ये पोहोचा। उत्कृष्ट प्रदर्शन की सराहना करती है तथा उनकी भावी सफलता के लिए उन्हें शुभकामनाएं देती है। प्रश्न नंबर 1 शुभम सर कुठे? शुभम मोडक सर या। शुभम मोडक सर कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर या चला विनंती असेल। मोडक मंडप डेकोरेटर्सला विनंती असेल की आपला प्रतिनिधी एक पाठवा। चला शुभम सर आपण या लवकरात लवकर। न्यू बॅटर कुणाल मैदानाच्या आतमध्ये, त्यानंतरचा चेंडू आहे खोलवा टप्प्यात चेंडू पॉवरफुल खेळ आहे आणि ब्युटीफुल सुद्धा आहे, तर त्यानंतर सक्सेसफुल सुद्धा असेल। सीमारेषेच्या पलीकडे कुणालच्या आल्या आल्या सिक्सर खेळ आहे, षटकार षटकार मिळेल। षटकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा बदलत आहे। संघाची धावसंख्या अगदी या ठिकाणी आपण पाहतोय 74 रन ऑन द बोर्ड, 74 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत। त्यानंतरचा चेंडू कुणाल पुन्हा एकदा आहे, याही चेंडूवरती देखील चांगला आक्रमण केलं आहे। त्यानंतर क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचताय, सिंगल डबलचा खेळ आहे आणि मैदानाच्या आतमध्ये किती धावा देखील मिळतील इथे अगदी आपण पाहतोय मित्रांनो। चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आहे, चौकार। 4 धावा पळून पण पूर्ण खरं तर केल्या जात आहेत। काय पाहायला मिळतंय आज प्लॅनिंग टीमचं आहे, एक धाव महत्वाची आहे। त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे, मेरा आपसे हमेशा प्रयास रहता है कि आपको जनता ने चुनकर भेजा है, आप उनकी अपेक्षाएं आकांक्षाओं को अभिव्यक्ति करो, उनकी कठिनाई चुनौतियों 2 चेंडू अजून मित्रांनो बाकी आहेत। चला मॅच आपण ऑन करतोय। धावफलकावरती धावांचा आकडे आहे 78, 78 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत। त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे, लवापुल टॉस आणि त्यानंतरचा प्रहार, चेंडू अगदी पाठवला जाईल पार्किंग प्लॉट मध्ये। कुणालच्या बॅट मधून पुन्हा एकदा सिक्सर, चरण षटकार। आक्रमण खरं तर या ठिकाणी चढवलेला मित्रांनो पाहायला मिळतोय, षटकार खरं तर खेळायला पाहायला मिळेल। सदन को नियोजित तरीके से बाधा है। अगदी षटकार मिळेल। त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे, आप चर्चा करें। ये प्रश्न चला मॅच मित्रांनो पुन्हा एकदा ऑन करायची, वेळ वाचवा। याचबरोबर खोलवर टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहतो, क्षेत्ररक्षकांची दरी तर आहे, सिंगल झाली आहे, पूर्ण दुहेरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आहे, सिंगल डबलचं समीकरण, तिसरीचा कॉल करत असताना कुणाल बॅक टू द पवेलियन आणि याचबरोबर या चेंडूवरती 2 धावा पूर्ण होतात। टोटल रन ऑन द बोर्ड 86 धावा झालेल्या आहेत। विजयासाठी 87 धावांची आवश्यकता असेल। चला त्यानंतरची मॅच लगेच आपण मित्रांनो टॉस घेतोय, अगदी दिवस क्रमांक 5 आणि 5व्या दिवसातली 4थी मॅचचा टॉस। वडकी सनरायझर्स टीम आणि त्यांच्या विरोधात वडकी नाईट रायडर्स, आपण टॉस साठी यायचंय। चला बोथ कॅप्टन लवकरात लवकर टॉस का बॉस या मंचावरती पोहोचा। वडकी सनरायझर्स चला वडकी नाईट रायडर्स टीम आणि वडकी सनरायझर्स टीम टॉस साठी या। चालू असलेली मॅच लगेच चालू करायची, लक्षात घ्या टीम, वेळ वाचवा। वडकी सनरायझर्स टीम आणि वडकी नाईट रायडर्स टीम आपण टॉस साठी लवकरात लवकर पोहोचा। मान्यवर थांबले, टॉस आपल्याला खरं तर घ्यायचा आहे। चला बोथ कॅप्टन या ठिकाणी खरं तर पाहायला मिळतील, दोनही टीमचे आहेत। मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस घेतोय आपण। वडकी सनरायझर्स आणि त्यांच्या विरोधात वडकी नाईट रायडर्स, टॉस खरं तर या ठिकाणी पाहतोय। चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर या। रॉयल चॅलेंजर्स वडकी टीम बॅटर मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर पोहोचा। टॉस खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय।
गोलंदाज पण आपला कळवून जावा. कोण जिंकले टॉस? नाईट रायडर्स. वडकी नाईट रायडर्स टीम टॉस जिंकले. काय घेतलं सर? प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळेल. मॅचेस साठी खरं तर मान्यवरांच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा देखील या ठिकाणी दिल्या जात आहेत. रमेश आणि प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतील. चला टीम मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लगेच सजेल आणि मॅच आपल्याला लगेच ऑन करायची आहे. आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. रमेश आणि त्याच्याबरोबर प्रथमेश. क्षेत्ररक्षण टीम चला कॉल असेल आपल्या टीमला. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवा. मॅच अगदी ऑन करायची आहे. वेळ वाचवायचा आहे टीम. चला मॅचला करूयात ऑन. गोलंदाजी टीम कॉल असेल. गोलंदाजी टीम चला वडकी इंडियन्स टीम क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचं आहे. मॅचला ऑन करायचंय. वडकी इंडियन्स टीम चला क्षेत्ररक्षण सजवा. मॅच ऑन करायची आहे. वेळ वाचवायचा आहे. मॅच लगेच ऑन करायची आहे. चला टीम सामना चालू करायचा आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक सुमित शिंदेच्या माध्यमातून खरं तर पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी हाफ पिच क्रिकेट स्पर्धा अर्थात WSL 2025 चा थरार वडकी सुपर लीग. पुढे एकदा मनापासून क्रिकेट रसिकांचं या ठिकाणी मैदानावरती स्वागत. चला मॅच ऑन करायची आहे. वेळ वाचवा. प्रथमेश अगदी स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतील. प्रथमेश शेवाळे. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. प्रथमेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती करतोय. सिंगल झाली पूर्ण. दुसरीचा कॉल करत असताना इथे सिंगल वरती इथे समाधान मानलंय. सिंगल पाहायला मिळते खरं तर या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती सिंगल येत असताना स्ट्राईक वरती अगदी रमेश गायकवाड या ठिकाणी आहेत सज्ज. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज सुमित शिंदे. त्यानंतरचा चेंडू आहे. खोलवा टप्पा चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. अगदी त्याबरोबर या चेंडूवरती पुन्हा एकदा सिंगल आहे. सिंगल डबलचं खरं तर हे समीकरण या ठिकाणी आपल्याला खरं तर पाहायला मिळतंय. प्रत्येक चेंडूवरती अगदी सिंगल येते मित्रांनो. एक जबरदस्त गोलंदाजी अगदी गोलंदाजीच्या माध्यमातून सुमित शिंदे आहे. त्यानंतरचा चेंडू आहे. सुमित अगदी इथे शरीर भेदक मारा. काय भन्नाट गतीचा चेंडू इथे वापरला जायला आहे. चेंडू डॉट आलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रथमेश अगदी आक्रमण मैदानाच्या आतमध्ये करतील का? क्वेश्चन मार्क आहे. मोठमोठे फटके प्रथमेशच्या बॅट मधून येतील का? पाहणं गरजेचं आहे. वडकी सुपर लीगचा थरार. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. याच बरोबर दांडी 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 जी आहे ती केली जाते गुल. प्रथमेश बॅक टू द पवेलियन. अगदी मोठा खेळाडू मित्रांनो या ठिकाणी बाद केला गेलाय. आणि यश आणि सेलिब्रेशन खरं तर या वडकी इंडियन्स टीमचं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. दुःखाचा डोंगर खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. रॉयल चॅलेंजर्स वडकी टीम वरती कोसळलाय. मोठी विकेट येत असताना आली आहे. आदरणीय अभिजितजी मोडक यांच्याकडून खरं तर सुमित साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. खरं तर कमालीची गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय मोडक या ठिकाणी पाहायला मिळतोय. अजय मोडक करतो न्यू बॅटर. त्यानंतरचा चेंडू पुढे शेकदाय. इथे आक्रमण अजयच्या बॅट मधून मैदानाच्या आतमध्ये अजय आलाय आणि विजयाच्या शोधाने आलाय. सिक्सर खेळाय. षटकार येतोय. आक्रमण खरं तर अजयच्या बॅट मधून होत असताना सिक्सर आणि षटकाराबरोबर 8 रन ऑन द बोर्ड. पहिल्या षटकातला अंतिमचा चेंडू इथे उरलाय.
8 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात अजयने खरं तर आल्याला केली आहे. अगदी इथे आक्रमण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत आहे. सिंगल डबलचं समीकरण इथे पूर्ण होतात त्या 2 धावा. त्याचबरोबर सुमित शिंदेसाठी देखील पारितोषिक या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळेल. सन्माननीय ज्यांच्या माध्यमातून संघ मालक तत्व ज्यांनी घेतले अर्थात सागरदादा मोडक, त्याचबरोबर सन्माननीय तानाजी मोडक यांच्याकडून खरं तर गोलंदाजासाठी सागरदादांकडून 1000 रुपये आणि तानाजी भाऊंकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज सुमित शिंदेसाठी खरं तर आलंय. एक चांगली गोलंदाजी भन्नाट खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि त्यानंतर षटक क्रमांक 2 अगदी या ठिकाणी मार्गस्थ होतंय गोलंदाजीच्या माध्यमातून. दुसरे षटक मित्रांनो हाताळण्यासाठी आदित्य आंधळे या ठिकाणी खरं तर पाहायला मिळेल. आक्रमण बनवण्यासाठी रमेश ऑन स्ट्राईकला आहेत. आदित्य आंधळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. अगदी दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ करतोय. चला मित्रांनो, वेळ वाचवा, मॅच असलेली चालू करायची आहे. त्यानंतरचा चेंडू आहे. रमेश ऑन स्ट्राईकला आहे. इथे देखील आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होतोय. उंच हवाई आहे आणि सुमित पुढे एकदा डाऊन दी बॉल. कोणतीही चुकी झालेली नाहीये. रमेश यांना तंबूच्या आश्रयाला जावं लागेल. OUT विकेट आली आहे. बॅटर बाद झालाय. धक्क्यावरती धक्का खरं तर या ठिकाणी रॉयल चॅलेंजर्स वडकी टीमला बसत असताना मित्रांनो पाहायला मिळाली आहे. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आहे. अगदी धक्का क्रमांक मैदानाच्या आतमधून दुसरा धक्का खरं तर टीमला पाहतोय. 10 या आकड्यावरती धावसंख्या आहे. 2 विकेट्स टीमने देखील गमावल्यात. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल मोडक या ठिकाणी पाहायला मिळेल. मोठमोठे फटके खरं तर विशालच्या बॅटमधून इथे येणं गरजेचं असेल. विशाल यांच्या बॅटमधून इथे खरं तर मोठे फटके येणं मित्रांनो गरजेचं आहे. विकेट आणि दबाव दडपण प्रेशर मॅच वरती खूप वाढलंय. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. एक जबरदस्त गोलंदाजी आहे आणि बॅटने मोठा फटका खेळला आहे क्षेत्ररक्षक सुमित. इथे पुन्हा एकदा बॅक टू बॅक लगातार विकेट आली आहे आणि इथे विशालला देखील बॅक टू द पवेलियन व्हावं लागलंय. दुःखाचा डोंगर खरं तर सातत्याने भला मोठा टीम वरती कोसळत असताना मित्रांनो पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक या ठिकाणी 3रा धक्का, विकेट आली आहे. त्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना टीमचा कॅप्टन, टीमचा करता धरता, टीमचा कॅप्टन कूल मैदानाच्या आतमध्ये अमित मोडक या ठिकाणी खरं तर पाहायला मिळतील. चला मॅच मित्रांनो पुढे एकदा आपल्याला चालू करायचे. 10 रन ऑन द बोर्ड. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 विकेट्स खरं तर टीमने गमावल्या. धावफलकावरती 10 आकडा आहे. यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये टीमचा कॅप्टन कूल करतर या ठिकाणी आपल्याला अमित पाहायला मिळत आहेत. अमित मोडक या ठिकाणी खरं तर पाहायला मिळतील. मॅच महत्वाची आहे. मोठमोठे फटके अमित यांना इथे खेळावे लागतील. टीमचा करता धरता व्हायला लागेल. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. हॅट्रिकच्या उंबरट्यावर खरं तर गोलंदाज आहेत सज्ज. इथे अगदी हलक्यात कट केला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेत. इथे सिंगल मिळेल. कुणालच्या माध्यमातून एक चांगली फेकी या ठिकाणी पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने 11 रन्स ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा अजय ऑन स्ट्राईकला. अजय मोडक याला पाहतोय आपण. एक मोठा फटका अजयच्या बॅटमधून खरं तर येत असताना आतापर्यंत मित्रांनो पाहिलाय. इथे अजय आता मोठे फटके खेळेल का ते देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज अगदी विकेट्स मिळवल्यात सातत्याने बॅक टू बॅक. अजय इथे आक्रमण बनवतोय. सुमित डाऊन दी बॉल. सुमितच्या हाताला जणू काय फॅमिकॉल चिकटलंय की काय आज. बॅक टू बॅक जेवढे झेल जे मित्रांनो गेलेत ना ते सुमित शिंदेच्याच हातामध्ये गेलेत. इथे विकेट आली आहे. अजय मोडक बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक 4. अगदी काय खरं तर या ठिकाणी विकेट्स येत असताना पाहायला मिळालेत. अगदी विकेट हॅट्रिक खरं तर या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 11 रन्स ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. जवळजवळ ओव्हर हॅट्रिक खरं तर मित्रांनो पाहायला मिळाले. माफ करा.
4 विकेट्स आतापर्यंत 3 विकेट्स खरं तर नावावरती केल्यात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजित गायकवाड या ठिकाणी पाहायला मिळेल. अजित यांच्यावरती जबाबदारी टीमची आहे आणि त्यानंतर नॉन स्ट्राईकला अगदी अमित मोडक देखील आहेत. खोलवर टप्प्याच्या चेंडू मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय हलक्या हाताने खेळलाय. सिंगल झाली पूर्ण दुहेरीचा प्रयत्न आणि त्यानंतर या चेंडूवरती 2 आल्यात आणि ज्यांच्या माध्यमातून वडकी इंडियन्स टीम ज्यांच्या मालकीची आहे सन्माननीय सागरदादा मोडक यांच्याकडून खरं तर गोलंदाजासाठी याही गोलंदाजासाठी आदित्यसाठी 1001 रुपयाचं कॅश प्राइज. त्यानंतर इथे काय घडेल चुकी थोडीशी मित्रांनो झाली आहे आणि याही चेंडूवरती मिळत आहेत त्या 2 येतील. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. धावफलकावरती धावांचा आकडा आहे तो 15 धावा धावफलकावरती आहेत 4 गाड्यांच्या मोबदल्यात. इथून गाडीचा गेअर जो आहे तो बदलायला हवाय. इथून गाडी आता धावांच्या वेगाने खरं तर फास्ट पळवायला हवी आहे. आक्रमण करावं लागेल. इथे षटक क्रमांक अगदी मॅजिक ओव्हरचं होतंय सुरू आणि या षटकाचा बळी ठरणार आहे तो प्रणव मोडक. प्रणव मोडकच्या माध्यमातून खरं तर तिसरं षटक अर्थात मॅजिक ओव्हर मैदानाच्या आतमधून पाहायला मिळेल. अगदी पाहतोय 12 चेंडू 72 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि विजयासाठी 72 धावांची आवश्यकता. इथे जर आक्रमण बनला इथे 20 किंवा 25 धावा झाल्या आणि त्यानंतर बोनस सुद्धा आला तर 35 धावा इथेच बनवू शकतात. त्यानंतर इथे पुन्हा एकदा मॅचची पलटवार होऊ शकतो. आक्रमण करणं इथून पुढे गरजेचं आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून अगदी प्रणव इथे सज्ज होत आहेत तर स्ट्राईक वरती आपल्याला स्टार सुपरस्टार टीमचा कॅप्टन कोल अमित मोडक. आतापर्यंत 1 चेंडू खेळाय 1 धाव त्यांच्या बॅट मधून आली आहे. मॅच पुन्हा एकदा ऑन होतीये. चला मॅच पुढे एकदा ऑन होतीये. इथे आक्रमण खरं तर होतोय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहिले. इथे धावावं लागेल पडावं लागेल. इथे वेगवान तर आलाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार 4 रन. अगदी खरं तर पाहायला मिळेल. लॉंग ऑफला सुद्धा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि त्यानंतर अगदी डीप कव्हरला सुद्धा क्षेत्ररक्षक पॉवर प्लेच्या षटकामध्ये आहे. इथे जर 16 बनल्या तर पुन्हा एकदा मॅच पलटू शकते मित्रांनो. बोनस सुद्धा मिळून झाले या टीमला. इथे अमित त्यांना खरं तर आक्रमण बनवायला हवाय. मोठमोठे फटके या षटकामध्ये खेळायलाच हवेत. प्रयत्न सातत्याने करायला हवाय. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. मॅच पुन्हा एकदा ऑन होतीये. इथे खरं तर शरीर भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. बॅट अगोदरच खरं तर आक्रमण बनवते. चेंडू मात्र थोडस लेट होत असताना पाहायला मिळालं. डॉट बॉल आलाय. त्यानंतर बॅक टू बॅक लगातारचा हाही चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट पाहायला मिळेल. काय गोलंदाजी खरं तर पाहायला मिळतीये प्रणव मोडकच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी आहे. इथे अगदी आक्रमण होतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू त्यावरती टोलेजंग प्रहार. इथे अगदी अमित मोडकच्या बॅट मधून बिग सिक्सर 6 रन षटकार. 4 चेंडू मध्ये खरं तर आतापर्यंत 10 आलेत आणि आता चेंडू उरले आहेत ते 2 आणि 2 मध्ये धावांची आवश्यकता असेल 6 धावांची आवश्यकता. 2 मध्ये 6 बनतील का? मैदानाच्या आतमधून काय घडेल काय बिघडेल पाहणं गरजेचं आहे. समोर खेळा क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल टिपला जातोय झेल आणि इथे अगदी मोठा पक्षी जाळ्यामध्ये अडकलाय. अमित मोडक बॅक टू द पवेलियन. रणजित यांच्या माध्यमातून रनिंग ड्रॉप कॅच पाहायला मिळतोय मित्रांनो. विकेट आली आहे. धक्का क्रमांक टीमला बसलाय तो 5वा धक्का. खरं तर या ठिकाणी संकेत सर आपल्याला पाहायला मिळेल. विकेट येते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी खरं तर दाखल होत असताना किरण गुंजाळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. मॅच महत्वपूर्ण आहे. अगदी शेवटच्या चेंडूवरती खरं तर 6 धावांची आवश्यकता असेल. 16 धावा मिळतील का पाहणं गरजेचं आहे. मॅच पुढे एकदा आपण खरं तर ऑन करतोय. आक्रमण करायला हवाय. शेवटच्या चेंडूवरती खरं तर इथे षटकार येईल का? किरण ऑन स्ट्राईकला. किरण गुंजाळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतरचा चेंडू आहे. खोलवर टप्प्यात चेंडू. इथे सिक्सर आलाय की नाही पाहणं गरजेचं आहे आणि अगदी सीमारेषेच्या पलीकडे सिक्सर खेळाय. 6 रन षटकार.
आणि तब्बल या ठिकाणी 16 धावा खरं तर पूर्ण होत आहेत या षटकामध्ये आणि त्यानंतर इथे बोनस देखील 10 धावांचा मिळेल. 41 रन ऑन द बोर्ड, 41 धावा धावफलकावरती आहेत. 6 चेंडू विजयासाठी 46 धावांचं समीकरण. 6 चेंडू 46. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज अगदी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. शुभम मोडक यांच्या माध्यमातून खरं तर या ठिकाणी शेवटचं षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय. 6 चेंडू विजयासाठी 46 धावांची आवश्यकता. स्ट्राईक वरती अगदी अजित गायकवाड यांना आपण पाहतोय. त्यानंतरचा चेंडू आहे. इथे आक्रमण चढवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पुढे एकदा मैदानाच्या आतमध्ये अगदी वाचले गेलेत की नाही. सिंगल झाली पूर्ण. दुहेरीचा कॉल खरं तर इथे थांबवलाय. सिंगल मिळेल आताची. इथे खरं तर तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाते. अगदी पाहणं गरजेचं असेल. नॉन स्ट्राईकच्या इष्ट्या खरं तर इथे चेक करायच्या आहेत. वळतोय पुन्हा एकदा पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. अगदी दूध का दूध और पाणी का पाणी. 6 निशा इथे करावे लागेल. मॅच महत्वपूर्ण आहे. बॅटर खरं तर तंबूच्या आश्रयाला जाईल. धावचीत स्वरूपात या ठिकाणी विकेट येत असताना पाहायला मिळेल. अजित बॅक टू द पवेलियन. मोठी विकेट मित्रांनो खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी. त्यानंतर एसटी रक्षकाची जबर खरं तर चपळाई म्हणावी लागेल गणेश यांच्या माध्यमातून. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी 6 विकेट आतापर्यंत टीमने खरं तर गमवल्यात. 6 विकेट्स ऑन द बोर्ड. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय मोडक यांना खरं तर आपण पाहतोय. 5 चेंडू 46 धावांची आवश्यकता. किरण आहे स्ट्राईक वरती. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. बॅश ऑन. इथे आक्रमण खरं तर चढवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये किरण यांच्या माध्यमातून. शरीर भेदक मारा खरं तर गोलंदाज करतील आणि त्यानंतर हा चेंडू मात्र डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहतोय. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. याचबरोबर खोलवर टप्प्यात चेंडू. इथे आक्रमण तर झालाय 2 क्षेत्ररक्षकांची जरी आणि त्यामधून अगदी 1 बाउंस चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 रन. चौकार मिळेल या चेंडूवरती. अनिकेतच्या बॅट मधून खरं तर 4 धावा आल्यात आणि 3 चेंडू उर्वरित त्या 42 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 42 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. डॉट बॉल आलाय. त्यानंतर अगदी चेंडू खरं तर मैदानाच्या आतमध्ये हाही अगदी पाहायला मिळतोय. डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. उर्वरित अगदी इथे खरं तर एकच चेंडू उरलाय. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. ते अगदी खोलवर टप्प्यात चेंडू उंच हवाई तडाखा आणि त्यानंतर चेंडू अगदी लँड होत असताना सीमारेषेच्या पलीकडे बिग सिक्सर 6 रन षटकार आणि त्याचबरोबर सामन्याची होती मित्रांनो समाप्ती. आणि मॅच क्रमांक अगदी दिवस क्रमांक 5वा मॅच क्रमांक 3 वडकी इंडियन्स टीम नावावरती करत असताना पाहायला मिळाली आहे. प्लेअर ऑफ द मॅच या मॅचचा ठरलाय. ज्याशी गोलंदाजी खरं तर तेज तरार भेदक मारा पाहायला मिळाला. जवळजवळ 3 विकेट्स या ठिकाणी पाहायला मिळतील. सुमितला पण विनंती असेल सुमित आपण पण या आणि त्याचबरोबर आदित्य आंधळे आपण पण यायचे. आदित्य आंधळे ठरलेत प्लेअर ऑफ द मॅच या मॅचचा. चला आदित्य आपण पण या आणि सुमित शिंदे आपण पण यायचंय. मान्यवरांच्या शुभ हस्ते खरं तर कॅश प्राइज स्वरूपात या ठिकाणी भरपूर पारितोषिक खरं तर या गोलंदाजासाठी होती. एक जबरदस्त गोलंदाजी खरं तर या टीमची आम्हाला पाहायला मिळतीये. आणि त्यानंतरची मॅच लगेच मित्रांनो चालू करायची आहे. वडकी सनरायझर्स आणि त्यांच्या विरोधात अगदी